तुम्हा सर्वांचं महात्मा फुले चषक 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत। खरं तर 2021 या वर्षातल्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण आहोत। आज तारीख आहे 8 डिसेंबर, म्हणजे अजून 22 दिवसानंतर 2021 हे वर्ष संपलेलं असेल। 2022च्या स्वागताची तयारी आपण आता करणार आहोत आणि 2020 आणि 21 हे वर्ष अनेकांच्या जीवनामध्ये अनेक आव्हानं, अनेक संकट, अनेक समस्या, अडथळे निर्माण करणारे ठरलं। त्यामुळे येणारं वर्ष तरी किमान सर्वांना सुखाचं, समृद्धीचं जावं अशा अपेक्षा असणार आहेत। त्या दृष्टीनं पायाभरणी करायला आता सुरुवात करायला हरकत नाही। या सर्व संकटावर मात करून, सर्व संकटांच्या छाताडावर मात करून जो जगतो तो खरा मर्द, तो खरा मावळा, तो खरा छावा। आणि अशा निडर लोकांची या देशाला आवश्यकता आहे। अशा निडर लोकांच्या अनेक खेळांपैकीचा हा एक खेळ, मर्दानी खेळ, ज्याला आपण म्हणतो क्रिकेट। मैदान गाजवणारा हा खेळ मिस्टर अनमोल पवार प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि नॉन स्ट्राइकला आमचे दुसरे पंच आहेत मिस्टर फिरोज सर। स्ट्राइकला रणजित जाधव, नॉन स्ट्राइकला स्वप्नील साळुंके। सलामीची जोडी मैदानामध्ये। एका विजयानंतर दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध दोन हात करणार। पहिलाच चेंडू यावेळी नजीमने हातामध्ये घेतलेला आहे। नजीम गुल्ली, डॉट बॉल। रणजित जाधव यावेळी मात्र थोडंसं थांबवून स्थिरावून खेळण्याचा प्रयत्न। पहिला चेंडू होता क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, दुसरा आउटस्विंग होता, दूर गेला, बॅट पासून दूर गेला, त्यामुळे पंचांनी तो वाईड घोषित केला। अवंतर धावेने संघाचं खातं उघडलं। एक चेंडू एक धाव, नाबाद। हलकसे ढग सूर्याच्या मध्ये, सूर्यकिरणांच्या मध्ये आल्यानं सावली मैदानावर। जमिनीलगत मारलेला डीप मिड विकेटच्या दिशेने हा फटका, एक धाव घेतली। नॉन स्ट्राइकला थांबणं पसंत केलं रणजितने। स्ट्राइकला येतोय स्वप्नील साळुंके। या स्पर्धेसाठी माझे सहकारी समालोचक म्हणून प्रशांत सर खास आज आपल्या समवेत पुढचे 3 दिवस आपल्या सोबत असणार आहेत। आणि आमचे गुणलेखक, ज्यांना आम्ही गुणी लेखक म्हणतो, भीमरत्न भोसले, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी मद्रे साऊंडच्या वतीने डीजे सलमान, सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर, पुरेपूर वापर या ठिकाणी करतोय नजीम गुल्ली। टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू, जवळपास 1-1.5 फूट चेंडू बाहेर निघतोय आणि त्यामुळे मोठा फटका मारण्यात अपयश होतं। विशेष करून क्रॉस बॅटेड शॉट जेव्हा अगेन्स्ट द लेन आपण ज्याला म्हणतो, चेंडूच्या प्रवाहाच्या विरुद्ध फटका मारण्याचा प्रयत्न केला की तो फसला जातो, तो पुन्हा फसतोय, वारंवार फसतोय। 3 डॉट बॉल। सुंदर गोलंदाजी, एक चेंडू वाईड, एक धाव। हे वगळलं तर सगळे चेंडू डॉट, म्हणजे फक्त 2 धावा फलकावर, फक्त 2 धावा। सुंदर गोलंदाजी, एक वेगळा स्टान्स, एक वेगळी गोलंदाजी, सुंदर झेल सीमारेषेनजीक। स्वप्नील पुन्हा दुसऱ्या सामन्यात निराश करतोय। 0 संघ पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये पकड मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी। त्या गोलंदाजीचं विश्लेषण करताना पहिला चेंडू आपण जर बघितला तर तो पहिला चेंडू होता डॉट, दुसरा मिळाला वाईड, ज्यावर त्यानंतर 1 धाव मिळाली। डॉट डॉट डॉट
आणि शेवटच्या चेंडूवर विकेट. फक्त 2 धावा दिल्या. नजीम गुल्ली एक आकर्षक गोलंदाज आहे. जी स्ट्रॅटेजी हवेलीच्या संघाने निर्माण केलेली हवेली रॉयल्सने, ती स्ट्रॅटेजी पुरेपूर त्या ठिकाणी कामी येते, एक्झिक्यूट करतायत. कारण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बारामतीच्या संघाला कमी धावांवर रोखण्याचा मानस आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावांवर रोखलेलं आहे आणि सकाळी ज्या खेळाडूने बारामतीकरांची मनं जिंकली, आपल्या संघाला जिंकून दिलं, नाबाद 70 धावा केल्या. म्हणजे सकाळपासून अजून बाद न झालेला फलंदाज रणजित जगताप एक आकर्षक स्टायलिश फलंदाज आहे. त्याच्या आणखी एका मोठ्या खेळीची किशोरच्या संघाला, त्याच्या संघाला आवश्यकता. अहो, उंच उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. बडोनच्या डोक्यावरून मारलेला हा फटका. 1 धाव घेतोय, नॉन स्ट्राइक वर जातोय. 3 धावा एकूण पूर्ण होतात. आता स्ट्राइकला येतोय रणजित जाधव. 1 बाद 3. यावेळी जोरकस फटका मारतो रणजित जाधवच्या बॅटमधून नेलेला आकर्षक देखना षटकार. या अगोदरच्या षटकामध्ये नजीमच्या गोलंदाजीवर हल्ला करण्याच्या ऐवजी संयमाने भूमिका घेतली होती. नजीम अप्रतिम गोलंदाजी करत होता, पण दुसऱ्या षटकावर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न संदेश पार्टेचा. यावेळी उसळी घेणारा चेंडू, धोका आहे आणि नक्कीच तिसऱ्या पंचांकडे जाणार. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे जाणं पसंत केलेलं आहे. क्लोज कॉल आहे. तो कोणाच्या बाजूचा आहे हे आपल्या सगळ्यांच्या समक्ष घडणार आहे. याची देही, याची ढोळ आपल्याला बघायला मिळणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी सगळ्यांसमोर होणार आहे. त्यामुळे दुधात किती पाणी मिसळलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना उघड होणार आहे. क्लोज कॉल. सुरुवातीला लेझी धावण्याचा प्रयत्न केला रणजितने, नंतर धावण्याचा वेग वाढवला आणि शेवटच्या क्षणी काय घडलंय हे आपण बघतोय. रिप्ले प्लीज. ओके, थर्ड अंपायर कॉल आलेला आहे, नॉट आउट. रिप्ले बघा. आम्ही वेळ वाचवण्यासाठी फक्त आधी सांगतोय, लेग बायचा इशारा. थर्ड अंपायर कॉल येतोय आणि मिस्टर चिराग सर ज्यांच्याकडे ही सगळी आयुध आहेत, थर्ड अंपायरची सगळी साहित्य यंत्रणा, तर त्यांच्याकडून पाहणी केल्यानंतर नॉट आउटचा कॉल आलेला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी रणजित क्रीजमध्ये पोहोचतोय. धोका टळलेला आकर्षक फटका. नॉट आउट इनिंग कंटिन्युअसली गोइंग ऑन. हो रणजित
एक बाद 18. 18 loss of 1 wicket after 2 overs. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या दिवसातला हा तिसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये बारामती फायटर्सनं विजय मिळवला, दुसऱ्या सामन्यामध्ये हवेली रॉयल्सनं विजय मिळवला आणि तेच दोन संघ तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. नाझीम गुल्ली. नाझीम पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. नाझीम गुल्ली. नाझीम ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, ही गोलंदाजी करणं किती कठीण आहे बघा. की आपल्या बॉलिंग मार्क वरून धावत येताना शेवटच्या क्षणी हातामधून चेंडू दुसऱ्या हातात टाकणं आणि तो चेंडू इतका लीलया पद्धतीने स्विंग करणं किती कठीण आहे, ही इमॅजिन करणं किती कठीण आहे, पण तो प्रत्यक्षात करतोय. ही कल्पनाच किती कठीण आहे बघा. की धावत येताना कॉन्सन्ट्रेशन नसतं, त्यावेळी तो चेंडू ह्या हातातून त्या हातात वर फेकतो, तो पकडतो, नुसता पकडत नाही तर तो दोन्ही स्विंग करू शकतो, इन स्विंग आणि आउट स्विंग. ही कमाल आहे, गजब आहे, जादूगरी आहे आणि ही जादू करतोय नाझीम गुल्ली. आता खरी लढत रंगणार आहे रणजित जगताप आणि नाझीम गुल्ली मधली, एक उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजांमधली. यावेळी डाव्या इष्टीवर असणारा चेंडू बॅकफुटवर जाऊन स्वतःला सावरत फटका मारायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण तो फसला. एक धाव मात्र मिळाली, एकूण धावा 20. नाझीम गुल्लीचं हे दुसरं षटक आहे, त्यामुळे उर्वरित 3 षटकांवर आक्रमण करण्याचा प्लॅन आडाखे बारामती फायटर्सच्या संघाने नक्कीच बांधलेले असणार आहेत. रणजितला पुन्हा एकदा चकवतोय, फसवतोय नाझीम गुल्ली. इतक्या सहज आणि इतक्या सोप्या पद्धतीने नाझीमला फटके मारता येणार नाही एवढा हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे, कारण जो स्विंग आहे तो अफलातून आहे. झपकन चेंडू 1.5-2 फूट बाहेर वळतोय आणि फलंदाजाला खेळताना प्रचंड यातना सहन करायला लागतात. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू घेतोय, कनेक्ट व्यवस्थित होतोय, तो थेट षटकार. नाझीम गुल्लीच्या गोलंदाजीवर, पण ज्या पद्धतीने हा चेंडू कनेक्ट करण्यात यश मिळालं, रणजितला षटकार मिळवला. यावेळी मात्र फसला रणजित आणि नाझीम झेल टिपतोय. धाव संख्या आहे 2 बाद 26. उर्वरित 3 षटकं खडतर प्रवास असणाऱ्या बारामती फायटर्सचा हा प्रवास किती सुखकर होतोय, कोणता संघ कोणत्या संघासमोर आव्हान निर्माण करताय, यापुढचं वर्णन करण्यासाठी मी विनंती करणार पुढची काही षटकं समालोचन करण्यासाठी हिंदीतून माझे मित्र मिस्टर प्रशांत सर, प्लीज कम ऑन माइक. शुक्रिया मामा. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है महात्मा फुले चषक 2021 आप देख रहे हैं और प्रतियोगिता का और इम्पोर्टेंट मुकाबला, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला आप देखते हुए मैदान के अंदर बारामती व फाइटर्स और हवेली रॉयल्स के बीच मुकाबला आप देख रहे हैं. फल्टन थंडर्स और मालसीरस हंटर्स के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, इसके बाद में मैच के लिए तैयार है. 5 बार विदेश में जाके अपने आवाज के जादू बिखरने वाले चिराग मेहर भी इस वक्त हमारे साथ जुड़ने वाले हैं माइक्रोफोन पर. चिराग जी आपका स्वागत है. इससे पहले ज्ञानेश्वर जगताप, इनकी आवाज सुनी है और 3 ओवर की कहानी समाप्त होती भी रन संख्या 26, 2 विकेट के नुकसान पर. नाजिम गुल्ली की बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में, और सबसे बड़ी बात रणजित का विकेट जो पिछले मैच में जबरदस्त बल्लेबाजी कर रहे थे. धन्यवाद प्रशांत जी. जाऊया मैदानाकडे, कारण एक हिरवगार मैदान आणि
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मैदानावर सुरू असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस. मित्रांनो, आज मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत, परंतु आज प्रेक्षकांनी जी पसंती दिली आहे या स्पर्धेला दिली आहे, कारण आज कृष्णाचे जलवा तुम्ही पाहिलाय पहिल्या सामन्यात. त्यामुळे या सामन्याकडे जाणार आहोत. या सामन्यातही खूप मोठमोठे स्टार्स आपल्याला पाहायला मिळतात, त्याकडे लक्ष असणार आहे. परंतु जाऊया मैदानाकडे, कारण महात्मा फुले चषक 2021 या संपूर्ण स्पर्धेत प्रत्येकाचं लक्ष लागलंय की आज कृष्णा ज्या पद्धतीने सकाळी बरसलाय तो पुढच्या सामना कशा पद्धतीने बरसणार याकडे लक्ष आहे. बिल्कुल रंजीत मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए है तैयार अभी भी, और टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है. रंजीत यादव बैक टू द पेवेलियन चले गए हैं. तो आपने सही कहा कि बहुत सारे टूर्नामेंट चल रहे हैं, बहुत सारी प्रतियोगिता चल रही है, लेकिन लोग देखिए यहाँ हमारे साथ जुड़ चुके हैं, खास करके महात्मा फुले चषक 2021. इस बार गेंदबाजी करने के लिए संतोष बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए पहली गेंद सही ठिकाने में है. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार. ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई चेष्टा नहीं है. थोड़ा सा बल्लेबाज सफल भी हुए हैं. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करे, शरीर से दूर डालने की कोशिश. रन संख्या 26, 2 विकेट के नुकसान पर. चिराग, पहली 2 गेंदें सही ठिकाणे में है गेंदबाज द्वारा. नक्की आपण नेहमी म्हणतो, जर तुम्ही शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला तर पंच मात्र तुमची लाईन बघतात आणि त्यानंतर तो वाईट तुम्हाला दिला जातोय. त्यामुळे पंच तटस्थ आहेत. खूप चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत चालू आहे. संदेश पार्टे खूपच चांगलं कर्णधार पद भूषवत आहेत सध्या तरी या सामन्यात. याही मात्र गोलंदाजीची जास्त तारीफ झाली का असं म्हणायला काही हरकत नाही. चेंडू मात्र थोडासा बाहेर जातोय. पंच मात्र सांगतात हा खराब चेंडू, वाईट बॉल. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. श्री लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा तुम्हाला थेट घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एक चांगलं नियोजन आयोजन आणि पहा ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं आहे, जे आयकॉन्स तुम्हाला पाहायला मिळतात सकाळच्या सत्रात, ज्यांचा दबदबा आहे. आपण जे मी म्हणतो की टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत अर्थात कृष्णा सातपुते यांना आपण इकडे पाहिलंय आणि ते अभिजित काळे सरांबरोबर सध्या आहेत. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत मुख्य व्यासपीठावरून. संतोष की अगली गेंद बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी है, छलांग लगा के बिल्कुल गेंद को रोकते हुए सुंदर तरीके से. ये बेहतर है. दर्शक देखिए तालियां बजा रहे हैं. जब अच्छी क्रिकेट जब मैदान के अंदर हो रही तो बिल्कुल अच्छा सपोर्ट किया. प्रेक्षकांचं कौतुक, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर. ज्या पद्धतीने प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात, आपण नेहमी म्हणतो की कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो आणि जर तुमच्या टाळ्या आल्या तर प्रेक्षकांच्या टाळ्यामुळे खेळाडूला एक वेगळा हुरूप येतो आणि ते चित्र आपण गेले अनेक सामने पाहतोय. जसं सरांनी सांगितलं मागच्या सामन्यातच की 1-7चा काहीतरी वेगळंच गणित आहे सध्या. बिल्कुल 28, 2 विकेट के नुकसान पर. और टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बार नीचे रही, बल्ले का अनुने गिरा लेते हुए फाइनल क्षेत्र की तरफ आ रही है. संतोष मिसाल ने पिछले मैच में 3 विकेट लिए थे. बहुत ही अच्छी गेंदबाजी, सफल गेंदबाज है. चौथी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. 29, 2 विकेट का नुकसान पर. 29 पर 2. इस ओवर में अभी तक कोई बड़ा शॉट नहीं है. मैदान के अंदर रंजीत जैसे बल्लेबाज है, लेकिन फिर भी खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. संदेश पार्टे सारखं अनुभवी नेतृत्व जिकडे लाभेल तिकडे मात्र गोलंदाजी तेवढीच चाणाक्ष होणार आहे. संदेश पार्टेबद्दल अनेक गोष्टी सांगणार आहे, त्याबद्दलही जाणार आहोत आपण. याही मात्र फुलटॉस चेंडू आहे. पंच सांगतायत की हा बीमर आहे का? येस, पंच सांगतात बीमर आहे. आपण नेहमी म्हणतो की कमरेच्या वरती जर चेंडू आला तर तो बीमर असतो आणि पंच सांगतात की तुम्हाला ती ताकीद आहे, तुम्ही 1 टाकलाय, जर तुम्ही दुसरा टाकला तर तुमचं मात्र षटक थांबवण्यात येईल हे मात्र सांगितलं जात आहे. 1+1 म्हणजे धावसंख्येवर जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 33 धावा. 31 ऑन बोर्ड. 31 रन बने हैं. एक बार वाइड यॉर्कर के लिए जा रहे थे, लेकिन वो कंट्रोल नहीं था. एक बार फिर अनुशासन को खोया, इसलिए वो गेंद कमर के ऊपर थी. रन संख्या 31, चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. बारामती फाइटर्स और हवेली रॉयल्स के बीच ये मुकाबला. बारामती ने पहले मैच में शानदार प्रदर्शन किया, लेकिन इस मुकाबले में वो रफ्तार नहीं है. बल्लेबाज है मैदान के अंदर, आप देख सकते हैं खास करके रंजीत जगताप 4 पर खेल रहे हैं. 6 गेंदों का सामना किया. शरद पवार मैदान के अंदर डटे हुए, लेकिन नपीतुली गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाजों द्वारा. इस बार बैकफुट हो जाके ऑनसाइड की तरफ पुल करते हुए डीप मिड विकेट पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल गेंद बॉडी के बाद 6 रन. पार्टेबद्दल बोलत होता. संदेश पार्टेचा विचार केला 37 धावा फलकावर आहेत आणि अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
37 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या चौथ्या षटकातील. चांगली 'रिवर्सिव' 'रिवर्सिव' लेकिन कारगर है, शानदार है, दमदार है. गैप में गेंद जाती हुई, घास को आग लगाती हुई, बॉडी लाइन के बाद 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. 41 धावा 4 षटक संपलेत. आपण संदेश पार्ट्याबद्दल बोलत होतो. 2016चं वर्ष सर्वांना परिचित असेल. UPL अर्थात उडपी प्रीमियर लीग 25 लाखाची जी पहिली टेनिस क्रिकेटची स्पर्धा मोठी झाली होती, ती स्पर्धा जिंकण्याचा मान आणि ज्याच्या नेतृत्वात जिंकली होती ते नाव म्हणजे संदेश पार्टे. त्यानंतर हा जो कारवा होता तो गेला सरळ कतारमध्ये आणि कतारमध्ये झाली हनान प्रीमियर लीग सीझन 2 आणि योगायोग असा होता की मला कॉमेंट्री करण्याची संधी तिकडे होती आणि तिकडेही हाच कारवा होता अर्थात डिंगडॉंग. आणि पुन्हा एकदा संदेश पार्टे होता आणि पुन्हा एकदा त्यांची टीम चॅम्पियन झाली होती. म्हणजे त्यांच्या सलग विजयामध्ये त्यानंतर पुढचा कारवा गेला दुबई स्टेडियमला, शारजाला. तिकडे तिसरा मला वाटते माझी हॅट्रिक तिकडे झाली होती. तिकडेही APL आपण जर विचार केला तर 10PL सीझन 1 जिंकण्याचा कारवा तेव्हा पुन्हा एकदा संदेश पार्टे. तर हे भरपूर काही गणित आहेत. मला वाटते 5 वेळा विदेश दौऱ्यामध्ये अनेक वेळा अनेक खेळाडूंबरोबर बोलण्याची चर्चा, कृष्णाबरोबर अनेक वेळा सल्ला मसलत त्यांच्याकडून मिळाले, अनेक अनुभव त्यांच्याकडून शेअर ऐकायला मिळाले. खूप चांगलं सहकार्य जेव्हा माझ्या सुरुवातीचा काय होता मला कॉमेंट्रीमध्ये आणि मला वाटते तेव्हा नेहमी कृष्णाने खूप सपोर्ट केलाय मला. बिल्कुल 41 2 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. सिद्धार्थ के पास गेंद है और नगर पालिका एंड से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. रंजीत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. 5 ओवर का मैच है तो इसके बाद में आने वाला मुकाबला फल्टन थंडर्स और मालसीरस हंटर्स के बीच होगा. दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, चलिए टॉस के लिए रेडी रहे. फल्टन थंडर्स और मालसीरस हंटर्स, कृष्णा सातपुते का जलवा एक बार फिर देखने का मौका दर्शकों को मिल सकता है. अब हमें गेंदे बहुत सुंदर तरीके से ऑन सर की तरफ खेलते हुए और एक अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से. मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. हसीनो नाही, आता मला असं म्हणायला लागेल की बच्चन आहे खिलाडी. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी होत आहे, ज्या पद्धतीने फटका खेळला गेला, चेंडू सीमा पार, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 47 धावा, 47 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 यस चौकार आहे. अंपायर की तरफ से पहला सिग्नल बिल्कुल इस वक्त अगर देखें तो क्या दिया गया था, देखने वाली बात है इस वक्त. पाहायचं इकडे चौका या छक्का, देखते हैं अंपायर का क्या फैसला है. अंपायर ने छक्का दिया है तो एक बार फिर देखे गेंद बिल्कुल क्या बाउंड्री लाइन की तरफ ही चली गई थी. शानदार स्ट्रोक, बहुत ही सुंदर स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. ताकत है, प्रतिभा है, टैलेंट है, टाइमिंग के ऊपर निर्भर है बल्लेबाज. ये एक बार फिर जबरदस्त खिलाड़ी रंजीत जगताप कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. आखिर तक खेलने की जरूरत है. इस ओवर की 5 गेंदें शेष है. निर्णायक ओवर मैदान के अंदर चल रहा है. चौका या छक्का एक बार फिर देख रहे हैं तीसरे अंपायर की तरफ जाते हुए. इसका नुकसान नहीं होना चाहिए लेकिन शॉट बहुत अच्छा था. शरीर के करीब खेलते हुए प्लिक किया गया था ऑन साइड की तरफ. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल और ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता काय होतं चौकार षटकार. तर इकडे मात्र यस पंच सांगता यस चौकार आहे. आपण पाहू शकतात कारण आपण जिकडे जिकडे कारण आपण या सामन्यात बघितलं प्रत्येक धावेची किंमत खूप मोठी आहे सर आणि त्यामुळे आपण थोडंसं आपल्याकडे टेक्निकल डिपार्टमेंट आहे त्यामुळे त्याची मदत आपल्याला घ्यावी लागेल. इकडे मात्र बॅक टू बॅक दुसरा हा चौकार येतोय. ऑफ स्टंप के बाहर तक एक बार फिर खुद के लिए जगह बनाई और बढ़िया तरीके से बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग के साथ. जब एक बार फिर टाइमिंग के साथ खेलेंगे तो बहुत मजा. टाइमिंग और प्लेसमेंट बहुत अच्छी थी. 49 रन 2 विकेट के नुकसान पर.
उसी अंदाज में खेलते हुए, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात है पॉइंट पर। एक रन जरूर मिलेगा क्या? दूसरे के लिए वापस आ रहे, दूसरे के लिए वापस आ रहे हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। वाह भाई वाह रंजीत, आज इस मैच में भी बहुत ही अच्छा प्रदर्शन। पहले मैच में आपने अर्धशतक बनाया था, इस मुकाबले में भी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। रन संख्या फिलहाल अगर देखें तो कुल मिलाकर 51 रन पूरे होते हुए बारामती फाइटर्स टीम के। परंतु इकडे जर आपण पाहिलं मागच्या सामन्यात खूप धावांचा डोंगर पाऊस होता, परंतु इकडे मात्र प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतंय, कारण 51 धावा झालेल्या आहेत आणि रणजितने जे अर्धशतक झळकावलं होतं ते मात्र तो पुन्हा दाखवणार का? चेंडू सीमा पार, खूप मोठा हा षटकार। छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत शक्का। आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतो। टप्प्यात आल्यावर कार्यक्रमच होणार आहे गोलंदाजाचा, कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतो की चेंडू 10x कंपनीचे आहेत आणि 10x चे चेंडू जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाजासाठी कर्दन काय आहे आणि फलंदाजासाठी नंदनवन आहे, त्यामुळे चेंडू षटकार जातोय। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती जवळ जवळ 57 धावा, 57 ऑन बोर्ड, 57 धावा फलकावर आहेत। 4 चेंडू झालेले आहेत आणि हे षटक थोडंसं महागडं जात आहे। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी, त्यानंतर षटकार। याचा अर्थ असा आहे की या षटकात धावांचा पाऊस पडतोय, कारण 5च्या 4 चेंडू धावा आले 16। बिल्कुल मोमेंटम, खास करके मोमेंटम बल्लेबाजों की तरफ नहीं था। पिछले 3 गेंदों में मोमेंटम बिल्कुल बल्लेबाजों की तरफ आता था और बारामती फाइटर्स के लिए वो बैंक बैलेंस चाहिए। शानदार पारी खेलते हुए मैदान के अंदर रंजीत जगताप 10 गेंदों का सामना किया, 20 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब जाकर आपके पास 2 गेंदें, अगर 2 गेंदों में से एक भी गेंद बल्ले के ऊपर आती है और एक बड़ा शॉट आप खेलते हैं तो एक बार फिर मजा आएगा। 57 2 विकेट के नुकसान पर ये विकेट बहुत अच्छी खेल रहे हैं। इस विकेट पर एक बार फिर रन जो है ना और एक बार फिर बन रहे हैं, गेंद बल्ले के ऊपर आ रही है, बल्लेबाजों के लिए ज्यादा दिक्कत नहीं है। अब देखिए इस मुकाबले में और पहले मुकाबले में क्या अंतर था। हवेली रॉयल के पास जो गेंदबाज हैं, ओहो हो, और एक अच्छा शॉट, लाजवाब बल्लेबाजी, पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए, लेकिन खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। एक रन या दूसरे के लिए भी वापस आ रहे हैं, दूसरे के लिए जरूर वापस आते हुए, विकेट के बीच अच्छी दौड़, क्या बात है रंजीत, एक बार नहीं बार बार, कितनी बार दिल को जीतोगे? हमारे पास एक ही दिल है। मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी, मैदान के अंदर बल्लेबाज रंजीत द्वारा 65 रन 2 विकेट के नुकसान पर 66 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। मजा आएगा, एक बार फिर मैदान के अंदर रोचकता जारी रहेगी और 2 बार ये नॉट आउट रहे हैं। शुरुआत धीमी की थी, लेकिन इस ओवर में जो फिनिश इन्होंने किया वो बहुत ही बेहतरीन था। 12 गेंदों में इन्होंने 28 रनों की एक जबरदस्त 34 रनों की बहुत ही बेहतरीन था। 14 गेंदों में अगर देखें तो इन्होंने 34 रनों की जबरदस्त पारी खेली है, लेकिन मजा आएगा क्योंकि दूसरी इनिंग है, इंपॉर्टेंट है और हवेली के पास भी बहुत ही अच्छे खिलाड़ी है। बारामती फाइटर्स और हवेली के बीच मुकाबला चल रहा है। फल्टन थंडर्स और मालसीरस हंटर्स के बीच अगला मुकाबला है। तो एक बार फिर मैं विनती कर रहा हूं, प्लीज आइए टॉस के लिए, टॉस का पास भी होगा। तो एक छोटा सा ब्रेक के साथ मैदान के अंदर जाएंगे। चषक का जो ये गुब्बारा है वो यही बताता हुआ कि ये कितने हाइट पे टूर्नामेंट जा चुका है, क्योंकि प्रशांत जी जिस प्रकार से इस टूर्नामेंट की बात की जा रही थी, जिस प्रकार से हम कह रहे थे कि ये तालुका वाइज टूर्नामेंट है, लेकिन जिस प्रकार से ये हम देख रहे हैं कि ये जो खिलाड़ी आ रहे हैं, आइडियल खिलाड़ी आ रहे हैं, उनकी वजह से ये टूर्नामेंट एक बड़े लेवल पे जा रहा है और उसका पूरा श्रेय ये पूरे ऑर्गेनाइजिंग कमेटी को जाता है। जिस प्रकार से इस टूर्नामेंट को सजाया गया और सामने लाया गया दर्शकों के, ये बड़ा टूर्नामेंट 66 रनों का लक्ष्य का पीछा है। इसका मतलब है अब जब बल्लेबाजी करने के लिए आएगी टीम यहाँ पे
तो उनके लिए हवेली रॉयल्स तो 12 के औसत से लगभग 11.5 के औसत से इनको बल्लेबाजी करनी होगी. निश्चित या मॅचचा विचार केला तर एक चांगला मॅच महात्मा फुले चषक 2021 मध्ये आपण बघतोय, कारण 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडूंचा खेळ असेल, 30 चेंडूमध्ये तुम्हाला 66 पर्यंत पोहोचायचं आहे. तर हवेली संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे, त्यामुळे खूप मजा येईल. बॅट आणि बॉल मधून निश्चित रंगणार आहे. बॅट्समनने मैदानात चला, बॅट्समन जे आहे ते मैदानात चला, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्या बरोबर 8:45 वाजता मॅच सुरू होईल. आज थोडासा उशीर झालाय, परंतु उद्या सत्र लवकर सुरू होणार आहे. या सत्राचा विचार केला, दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक अजूनही मोठ्या संख्येने आहेत. मी प्रेक्षकांना माहिती देऊ इच्छितो, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं यानंतर होणारा जो सामना आहे फलटण थंडर्स आणि माळशिरस हंटर्स, ज्याची प्रतीक्षा आपण तुम्ही करताय, प्रेक्षक मोठ्या संख्येने निश्चित कृष्णा सातपुतेला पाहण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. तर या मॅच मध्ये 66 धावांचा पाठलाग करण्याकरता आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. एक मोठा मॅच, एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया आणि पाहूया मैदानातला अतिशय महत्वाचा सामना आणि दुसरी इनिंग. पे है बल्लेबाज सिद्धू ऑन स्ट्राइक. फिरोज शेख की बात करें तो बड़े बड़े खिलाड़ियों में इनका नाम शुमार होता है. बड़े बड़े गेंदबाजों की जब हम बात करते हैं वर्ल्ड टेनिस क्रिकेट की, तो इनकी तारीफ हमेशा होती है. तो मजा आने वाला है. 66 रनों का लक्ष्य के पीछे आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021 का ये पहला दिन में आए हुए सभी खिलाड़ियों का, दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. प्रशांत जी, आता जर बघितलं तर मैदानामध्ये सिद्धार्थ आणि कृष्णा गवळी ही जोडी मैदानामध्ये आहे.
फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती असेल, आघाडीचा गोलंदाज. डावकरा शैलीदार फलंदाज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला खेळला जातो. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कलात्मक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. या एकेरी धाबेने डावकुऱ्या शैलीदार फलंदाज सिद्धार्थचं खातं खोललं गेलंय. सिद्धार्थ एक वरती, धावपलका धाबा 66 धावांचा पाठलाग करत असताना बिन बाद एक. जरूर अच्छी शुरुआत हुई है, लेकिन मैं वो देखना चाहूंगा क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज है, बाएं हाथ के बल्लेबाज है, तो उनमें जो जुगलबंदी होती है, हम हमेशा कहते हैं जब बाएं हाथ के गेंदबाज के सामने बाएं हाथ का बल्लेबाज आ जाए तो वो नेचुरल टर्न थोड़ा सा कम हो जाता है, तो वो देखना जरूर अच्छा होगा प्रशांत जी. आणि आता चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, ब्रॉकोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये चेंडू फुल टॉस येतोय. फलंदाज कृष्णा गवली यावेळेला स्ट्राईक रेंजला असेल. यावेळेला बॅटची कड घेतली जाते का बघूया, घेतली जाते आणि यष्टी रक्षकाकडे चेंडू विसावतोय. फिरोजला पहिलं यश मिळतंय, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी तो देतोय. से वो नेचुरल टर्न हम हमेशा कहते हैं कि दाहिने हाथ के बल्लेबाज के सामने अगर बाएं हाथ का बल्लेबाज आए तो फिर थोड़ा सा कुछ अलग होता है, लेकिन जिस प्रकार से गेंदबाजों ने गेंदबाजी की है, फिरोज ने खास करके वो एंगल बनाने की कोशिश, थोड़ा सा गेंद को बाहर निकालने की और वहीं पे फंसे, खड़े खड़े खेलने की कोशिश की यहाँ पे कृष्णा ने, और कृष्णा बेशकीमती विकेट देते वापिस लौटते हुए. निश्चित टप्पा पडल्यानंतर यावेळेला बघितलं तर ऑफ्टनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, स्विंग होणारा चेंडू होता आणि ती फिरोजची ताकद आहे. तो यॉर्कर खूप चांगले टाकतो, स्विंग गोलंदाजी खूप चांगली करतो आणि आपण नेहमीच म्हणतो की ज्या पद्धतीने डावकुरे गोलंदाज जे असतात त्यांना नॅचरल स्विंग मिळत असतो आणि या विकेटवरती बघितलं तर टप्पापर्यंत थोडासा चेंडू उसळी पण घेतोय आणि आउटस्विंगचा चांगला होतोय. यश मिळाल्यानंतर निश्चितच फिरोजचा आत्मविश्वास वाढणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता श्री खुणे मैदानामध्ये येतोय. जरूर अब श्री कुने किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे ये देखना होगा, क्योंकि संदेश पार्टे को मालूम है कि यहाँ पे गेम चेंज करना है और उसी के साथ वो अपने प्लान के साथ आगे बढ़ेंगे. लेकिन इस बार इनसाइड आउट स्ट्रोक, गेंद हवा में जरूर है, दो खिलाड़ी आमने सामने, लेकिन यहाँ पे अच्छा कॉलिंग. हम हमेशा कहते हैं मोबाइल में अच्छा नेटवर्क और क्रिकेट में कॉलिंग काफी महत्वपूर्ण है. बैक टू बैक दूसरा विकेट, टू चल मैं. मैदानामध्ये बघतोय अतिशय अफलातून गोलंदाजी. आता दोन गडी बाद करण्यामध्ये निश्चितच फिरोजला यश मिळतंय. पहिला गडी आपण बघितलं तर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला होता, तिसऱ्या चेंडूवरती यश मिळतं. याचा अर्थ मैदानामध्ये हॅट्रिक ऑन आहे. अनेक हॅट्रिक आपण बघतो. चेतन शर्माचे हॅट्रिक ज्यानं 3 वेळा क्लीन बोल्ड केलं होतं. इरफान पठाणनं 4थ्या 5व्या 6व्या चेंडूवरती यश मिळवलं होतं. अनेक वेगवेगळ्या हॅट्रिक आहेत. जलालुद्दीननं 1982 साली हॅट्रिक पूर्ण केली होती. परंतु मैदानामध्ये या स्पर्धेचा विचार केला तर कदाचित पहिली हॅट्रिक घेण्याची संधी फिरोजला असू शकते. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळतोय. एकूण 66 धावांचा पाठलाग करत असताना धावपलका धावा आहेत त्या निश्चितच 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक, म्हणजे इथे अडचणीत आलाय संघ बारामती फायटर्स. पहिल्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी, समोर दिग्गज खेळाडू असताना मात्र हवेली रॉयल्स समोर जर आता बघितलं तर निश्चित आता या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही मातबर संघ आहेत. परंतु 66 धावांचा ज्यावेळेला पाठलाग होत असतो त्यावेळेला हवेली रॉयल्सचा संघ थोडासा अडचणीत आल्यासारखा वाटतोय आणि बारामती फायटर्सचं पारड जड आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा बाहेर होता आणि यावेळी त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय सीमारेषेजवळ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय का, थोडंसं इकडे मात्र पंच चेक करतील. यस, आपण चेक करूया काय झालं एकंदरीत. अतिशय महत्वाचं यश फिरोजला मिळाल्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बघतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये होत आहे. युवराज काटेकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या एकूण 2 धावांबरोबर की 3 धावांना बघूया आता किती धावा आलेत मैदानामध्ये. डाव्या इष्टीवरचा चेंडू आहे, फाईन लेगच्या दिशेने छान खेळला होता फलंदाजानं. संदेश पारते मैदानामध्ये आपण बघतोय अतिशय महत्वाचे खेळी साकारण्याकरता सज्ज आहे. तर डावखुरा फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी सज्ज आहे. सिद्धार्थच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आज कृष्णा गवळी त्याचबरोबर श्री कुणे यांच्या बॅटमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. थोडा वेळ खेळ थांबलेला आहे. अतिशय सुंदर असं वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वरती सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा आहे.
धावपलकावरती किती धावा आल्या ते देखील आपण पाहूया, कारण इथे चांगला चेंडू होता, त्या चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न झाला होता, म्हणजे ऑन साइड एक चांगला फटका देखील खेळला. फिरोज शेखची गोलंदाजी अफलातून आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याला सूर सापडला नव्हता, परंतु या मॅच मध्ये चिराग त्याला सूर सापडलाय आणि विकेट जेव्हा मिळते ना त्यावेळेस निश्चितच आत्मविश्वास जोडावतो गोलंदाजाचा. हम हमेशा कहते हैं अगर जब आपके पास आपको शिकार मिलता है तो फिर शिकार करने की वो भूख बढ़ जाती है, और जब गेंदबाज को कोई विकेट मिलता है तो फिर जैसे आप हमेशा कहते हैं कि जब बबलू को डब्लू मिलता है तो काफी खुश होता है, और यहाँ पे उनको 2 डब्लू मिले थे. उसके बाद वो हम हमेशा बात करते हैं कि बाएं हाथ का बल्लेबाज सामने आया, फिर वही थोड़ा नेचुरल टर्न कम हो गया, फिर उनके पैरों पे वो गेंद गई, फिर 1 को 2 में कन्वर्ट किया. और स्कोर की बात करें तो स्कोर बोर्ड में अब बदलाव होंगे. ये आप रिप्ले में देख सकते हो क्या हुआ है, वहां पे आप देख सकते हो क्या ये गेंद को फील्ड किया गया है. यस, ये फील्ड किया गया है, तो इसका मतलब है कि ये सिर्फ 2 रन आएंगे. तो काफी अच्छी रणनीति और काफी अच्छा कैमरा वर्क, हम जरूर तारीफ कर रहे हैं कैमरामैन की भी, क्योंकि 4 कैमरे के साथ इस टूर्नामेंट को लाइव कर रहे हैं. इस बार ये पटकी हुई गेंद, और गेंद क्या फील्डिंग है. अब इनको रंजीत, आज ये पूरा दिन ही इनका है, क्योंकि जिस प्रकार से आप ये 3 रन जरूर अपने टीम के लिए बचाए. स्कोर की बात करें तो स्कोर बोर्ड पे लगे हैं अब 4 रन. अभी भी इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद आनी शेष. तो पहला ओवर काफी अच्छा महत्वपूर्ण ओवर, 4 रन 5 गेंदें हो चुकी है, 2 विकेट. तो कहीं ना कहीं अब यहां से हम बात करेंगे गेंदबाजों की. बारामती फाइटर्स ने इस मैच में अपना शिकंजा कस लिया है आणि पहिल्या षटकाचा खेळ उत्तम प्रकारची तिखट मारा केला गेलाय, त्याला बळी मिळालेले आहेत, आत्मविश्वास वाढलेला आहे, नियंत्रित गोलंदाजी करतोय. लेन गोलंदाजी आपण पाहतोय ती फिरोज शेख कडून. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय, जोरदार अपील केलं जात आहे, परंतु पंचावर कुठला प्रकारचा प्रभाव नाही आहे. चांगला चेंडू होता, रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न तितकाच या ठिकाणी झाला, त्यात यश मिळालं नाहीये. अपील जोरदार होतं विकेट किपर आणि बॉलरचं, मात्र शेवटचा चेंडू जर होता तर शेवटच्या चेंडूवरती बघितलं तर एक संदेश पांडेची विकेट त्यांना पाहिजे, आणि म्हणून मैदानामध्ये तो हा सगळा अट्टास बघायला मिळतोय. देखिए जिस प्रकार से विकेट कीपर ने गेंद को लिया, फिर वो स्टंप के बीच में से डाल के देख रहे कि गेंद में से गई है, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने गेंद को देखा और वही मांग कर रहे थे क्या ये विकेट है, लेकिन यहाँ पे स्निको तो नहीं है, तो हम स्निको की मांग भी अगर करेंगे तो नहीं दे सकेंगे. तो यहाँ पे बल्लेबाज, यहाँ पे हम कहेंगे कि सॉफ्ट जो डिसीजन होगा अंपायर का वो नॉट आउट है. इसका मतलब है कि बल्लेबाज अभी भी सुरक्षित. ओवर समाप्त होता हुआ यहाँ पे पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे लगे 4 रन. अब हम बात कर रहे हैं संदेश पार्टे की. संदेश पार्टे के पास वो काफी अनुभव है, क्या वो अनुभव का फायदा उठा सकेंगे, क्योंकि 4 रन 2 विकेट के नुकसान पे आने वाली 24 गेंदें 62 रनों की जरूरत. इसका मतलब है अगर इस मैच को जीतना है तो 15.50 यानी 15.5 के औसत से बल्लेबाजी आपको करनी होगी. प्रशांत जी, निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतो आहे. महात्मा फुले चषक 2021 पहिल्या दिवसाचा खेळ मैदानात सुरू. प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार एन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. त्याचबरोबर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सर, आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. आणि अंगे साहेबांचं देखील आगमन होतं. यावेळेला बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तटमच्या दिशेनं, फिरोज धावतोय, परंतु काय करते बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण फिरोज कडनं. आता पहिलं षटक पूर्ण करून तो या ठिकाणी आलेला आहे. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण ही उजवी गोष्ट मैदानामध्ये आपल्याला पाहिजे. एकदा नाही दोनदा चांगलं केलंय, तिसऱ्यांदा चांगलं केलंय आणि त्याचा फायदा मिळाला. धावपल करते एकूण डाबा होत आहेत त्या 6 धाबात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जरूर जिस प्रकार से गेंद ने काटा बदला था और उसी कारण रंजीत से गेंद थोड़ा सा उनको टाटा बाय बाय करते जाती हुई, लेकिन फिरोज की तारीफ करूंगा क्योंकि जिस प्रकार से फील्डिंग की. इस बार गेंद बल्ले के बीचों बीच और गैप को ढूंढती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर, ये लगता हुआ चौका. 4 रन. उड़ता नहीं और यही दिखाते हुए 10 रन 2 विकेट के नुकसान पे रनों की भूख को बढ़ाना होगा. जैसे हम हमेशा कहते हैं ये दिल मांगे मोर, और ये मैच भी बहुत कुछ मांग रहा है. निश्चितच या वेळेला मात्र धाबांची भूक वाढवणं फार गरजेचं असेल बॅट्समनला. एक चांगला चौकार आणि खूप सुंदर पद्धतीनं
यावेळेला इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड पुन्हा एकदा यष्टी रक्षाच्या हातामध्ये चेंडू विसावणं फार गरजेचं होतं. चूक आत्ता झाले. यापूर्वी क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर झालं होतं, परंतु आता चिराग या ठिकाणी फार मोठी चूक झाली. डावखुरा फलंदाज सिद्धार्थ जर थोडा सिरावला तर धोकादायक ठरू शकतो. पार्टीसारखा फलंदाज मी निश्चितच गुजर चषक पाहिला होता. 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आला होता आणि ज्या पद्धतीनं त्याने एकच गडी मैदानामध्ये म्हणजे डगआउटमध्ये शिल्लक होता, तर त्यावेळेला तो षटकार घेतला होता. आनंदवाडीच्या स्पर्धेमध्ये याच बॅट्समॅननं 7व्या क्रमांकावरती येऊन देखील कमाल केली होती. त्यामुळे एक फिनिशर म्हणून या बॅट्समॅनकडे पाहिलं जातं. धावपलका धाबा त्या 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओवर नंबर दूसरा बीच मैदान के अंदर, इस बार गेंद को छोड़ा है, अंपायर कहते हैं ये खराब गेंद है, वाइड और एक एक्स्ट्रा के साथ स्कोर बोर्ड में अब बढ़ोतरी होगी. स्कोर बोर्ड की बात करें 12 रन अब स्कोर बोर्ड के ऊपर. ओवर नंबर ये दूसरा, और कहीं ना कहीं रनों की भूख को बढ़ाना होगा दोनों बल्लेबाजों को, और यही करेंगे संदेश पार्टे. किशोर लबे और टॉस गेंद आंसर की तरफ खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और ये आसान कैच, अतिशय सुंदर गोलंदाजी आणि यावेळेला संदेश पार्टेचा महत्वपूर्ण बळी मिळतोय. शेवटचा कॉल असेल. फलटण थंडर्स आणि माळशिरस हंटर्स. प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी चिराग थांबलेले, त्याचं कारण आहे कृष्णा सातपुतेची मॅच येते. मैदानात बघितलं तर धावपलका दाबा त्या 12 एकूण बाद झालेले कडे 3 आहेत. सिद्धार्थ तग धरून बसलाय, परंतु दुसऱ्या बाजूला सातत्यानं विकेट जात आहेत आणि त्यामुळे धावपलक वेगाने पुढे जात नाहीये. छान गोलंदाजी. आता किशोरचं कौतुक करावं तेवढं थोडं. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आणि या मोसमामधला अतिशय महत्वाचा सूर सापडलेला इन्फॉर्म गोलंदाज आहे. जरूर जिस प्रकार से गेंदबाजी, और ये फुल टॉस गेंद थी, हालांकि मुझे लग रहा था गेंद आउट ऑफ द पार्क जाएगी, लेकिन शॉट सिलेक्शन टाइमिंग उतना अच्छा नहीं हो पाया और उसी कारण वो झोली में ये कैच दे बैठे. और कैच प्रैक्टिस बल्लेबाज खिलाड़ी के लिए. स्कोर की बात करें 12 रन 3 विकेट के नुकसान पे. इसके बाद भी बड़ा मुकाबला आने वाला है. जो दर्शक हमारे साथ ऑनलाइन जुड़े, कृष्णा सातपुते ऑन एक्शन आने वाले हैं और उनके सामने रहने वाले आनंद चौहान और अमोल डुबे. तो ये काफी बड़ा, बहुत बड़ा संघर्ष होने वाला है. तो वहां पे भी हम जरूर चाहेंगे कि बड़े दर्शक वहां पे आए और मैच का आनंद जरूर उठाए. आणि या मॅच मध्ये सुद्धा मजा येईल, कारण आता मैदानामध्ये बघितलं तर फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज असेल सुधीर घाडगे. अतिशय सुंदर चेंडू आहे. कोरवर टप्प्याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बॅट वरती नीटचा येत नाहीये आणि पंच लेग बायचा इशारा करत आहेत. छान गोलंदाजी. किशोर लवेकडे तितकासा वेग नाहीये, परंतु नियंत्रण चिराग खूप चांगलं आहे. तो कोलवर टप्प्याचे चेंडू ब्रॉकल मध्ये टाकू शकतो, तो ऑफ्टमच्या बाहेर चेंडू टाकू शकतो. नियंत्रण आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नियंत्रण आहे. गती जास्त नसली तरी खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळते. इस ओवर की बात करें तो शुरुआत अच्छी हुई थी. 2 रन आए थे, उसके बाद चौका आया था, लेकिन अब फिर से सिद्धू के ऊपर वो बड़ी जिम्मेदारी होगी कि मैच को अंत तक लेके जाए और अपनी टीम को थोड़ा सा सेव करे. अच्छी गेंद फिर से उसी क्षेत्र में, मिड विकेट के क्षेत्र में, और फील्डर वहां पे गलती करते हुए, और 4 रन मिलेंगे रन 4. तो प्रशांत जी कहते हैं हमेशा कि बेड़ा होगा पार. घेतलेला मिडविकेटच्या दिशेनं अफलातून चौकार येतो. चेंडू सीमा पार जातो. या 4 धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या होते ती एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धाबा. 66 धावांचं आव्हान आहे. एकूण 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण मैदानामध्ये बघा. किशोर लवेचं जे षटक आहे त्या षटकाचा विचार केला तर हा एक खराब चेंडू होता. बाकी त्यानं चांगली गोलंदाजी केली, परंतु 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. मैदानामध्ये विशेष करून सुधीर घाडगे सारखा जो फलंदाज आहे त्याच्यावरती देखील लक्ष असणार आहे. अबिलीब तालुक्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अजिंक्यदादा ढमाळ हे व्यासपीठावरती आहेत. त्यांचा यथोचित सन्मान रणजितजी जमदाडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी रणजितजी जमदाडे साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आदरणीय प्रमोद ढमाळ यांचंही या ठिकाणी आगमन, विक्रमसिंह निंबाळकर यांचंही आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. महात्मा फुले चषक 2021 आपण बघतोय. 5 षटकांचा मॅच आहे.
3 षटकांचा जो पहिल्या 2 षटकांचा खेळ बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने मैदानात झालाय. 3 गडी बाद झाले, 3 मोहरे कार्यरत करण्यामध्ये यश निश्चित मिळाले. परंतु आता तिसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवरती एकेरी धावा त्या 18 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 गेंदे 48 रन. अभी भी वो मैच मुझे याद आता है, पहला मैच जहाँ पे हमने सोच लिया था कि ये मैच खत्म हो चुका है, लेकिन उसके बाद आया था कृष्णा का वो जलवा. अब इस मैच में क्या वो सिद्धू दिखाएंगे, क्योंकि इनको जीवन दान मिला है और जीवन दान जब बल्लेबाज को मिलता है तो वो खुखार हो जाता है. 17 गेंदे 48 रन, फिरोज टू सिद्धू. ओ काफी बढ़िया स्ट्रोक. गेंद जिस प्रकार से बल्ले पे, हम हमेशा कहते हैं टेनिस क्रिकेट में आपको कवर ड्राइव कम देखने को मिलते हैं, लेकिन ये कवर ड्राइव का वो स्ट्रोक था. 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे. स्कोर की बात करें तो स्कोर बोर्ड पे लगे 17 रन और अकेले बल्लेबाज लड़ रहे. जिस प्रकार से 8 गेंद अकेले बल्लेबाज सिद्धू ने, और उन्होंने 17 रन अब तक बनाए अपनी टीम के लिए. स्कोर की बात करें 20 रन, 3 विकेट के नुकसान पे 16 गेंदे 46 रनों की जरूरत. अजूनही बघितलं तर इथे फार मोठं अंतर आहे. ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय सिद्धार्थ, त्याच्याकडे काबिलियत आहे, त्याच्याकडे क्षमता प्रचंड आहे आणि फिरोज सारखा हुकमाचा एक गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. या वेळेला चांगला फटका खेळलाय. ऑन दी अप चेंडू जातो या वेळेला कव्हरच्या डोक्यावर सीमा पार. सिद्धेच्या बॅट मध्ये येतोय चौकार. धावसंख्येला येतोय आकार. दर्जेदार फलंदाजी मैदानामध्ये. वरती धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते ती 24 वरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथे जो मॅच सुरू आहे, अतिशय महत्त्वाचा, बारामती फायटर्स आणि हवेली रॉयल्स या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत आहे. यावेळेला टप्पा पडण्याचा थोडासा डाव्या स्टिकडे जाणार चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता समीकरण आपण बघूया. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 700 धावांचा पाठलाग करायचा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एकूण 42 धावांचं आव्हान आहे. अभी भी मैच बना हुआ है. जिस प्रकार से बल्लेबाजी करे सिद्धू तो मैच में वापसी कर सकेंगे. इस बार बल्ले पे गेंद ठीक ठाक आई नहीं और उसका मतलब है कि सिद्धू को जाना होगा. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी निश्चितच टॉस देखील केला जाईल. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांचा आव्हान आहे. मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता, फलंदाजी करण्याकरता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर घाडगेवरती नजर असतील. एक अतिशय महत्वाचा खेळाडू, अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी त्याच्याकडनं अनेक वेळा मी पाहिलेली आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. टॉस केला जातोय. मयूर कारंडे जो उंचकुरा भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू मैदानामध्ये असेल. फिरोजनं मात्र जे यश मिळालं, कारण सेट असलेला बॅट्समन सिद्धार्थने 21 धावा केल्या होत्या. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तो फलंदाजी करत होता, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नाद्यामध्ये तो थोडासा मिसटाइम स्ट्रोक खेळतोय आणि छान असा प्रकारचा झेल टिपला जातोय. गोलंदाजी मार्कवरती फिरोज. स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज असेल खेळण्यासाठी मयूर कारंडे. 13 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण. 1-1 धाव इथून महत्वाची असणार आहे. मॅच मध्ये असं नाही की धावा होणार नाहीत. खूप चांगली विकेट. आणि आता यानंतरचा पुढचा मॅच, त्या मॅचचा निर्णय म्हणजे टॉस झालेला आहे. फलटण संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डावकरा शैलीदार फलंदाज यावेळेला फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. या षटकातला निर्णायक चेंडू आणि आता नगरपालिका एंड कडनं गोलंदाजी करतोय तो फिरोज. हा कुटपत्ता चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला, परंतु चेंडू बॅट वरती येत नाही. मिड ऑफच्या दिशेने जातोय. मिस टाइम स्ट्रोक होता. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता इथून 41 धावांचं आव्हान आहे. पल्ला फार मोठा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत येऊया. भाऊ या 12 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये 41 धावा या ठिकाणी पार केल्या जातील का?
12 चेंडू 41 धाबांचं आव्हान आहे. या मॅच मध्ये जसं बादल कृष्णा सातपथीच्या माध्यमातून आलं होतं तसं सुधीर कडनं येणार का, मयूर कारंडे या ठिकाणी चमकणार का, की गोलंदाजी करत असताना गोलंदाज सरदार आणि असरदार होणार. अभी भी अगर बात करें 3:35 हुए हैं, अभी भी इसके बाद 2 मुकाबले आने बाकी है. मेरे हिसाब से अगर आप ज्यादा टाइम लोगे तो फिर ये मुकाबले कंप्लीट करना इतना इजी नहीं होगा. 12 गेंद 41 रन. गेंदबाजी में परिवर्तन. अब नए गेंदबाज को गणेश अब गेंदबाजी के लिए आएंगे. गणेश के अपने टीम के लिए विघ्नहर्ता होंगे, ये भी आने वाला वक्त बताएगा. लेकिन 12 गेंदे 41 रन. मैच अभी भी ऑन है. टीवी को ऑन रखें क्योंकि इसके बाद आने वाले कृष्णा पवार वर्सेस कृष्णा सातपुते. आणि आणखीन महत्वाची गोष्ट, कारण ज्यावेळेला कृष्णा सातपुते समोर होता त्यावेळेला गणेशनं चांगली गोलंदाजी केली होती. ते 2 चेंडू 6 चेंडू आणि जे समीकरण होतं तिथून जर बघितलं 17 धावांचं आणि तिथून 2 चेंडू एकूण 11 धावांपर्यंत आलं होतं. याला मोठा फटका कळला. तिथे सुंदर पद्धतीने लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू सीमा पार षटकार. गेंदे 45. पहले कहा था कि आपका टीवी 11 गेंदे 35 रन. अभी भी मुकाबला बाकी. फिर से इस बार ये खराब गेंदी, लेकिन पूरा फायदा नहीं उठा पाए. 1 रन तो चुराएंगे, इसमें कोई दिक्कत नहीं है. 1 रन यहाँ पे जरूर मिलता हुआ. स्कोर की बात करें, स्कोर बोर्ड पे लगे 32 रन, 32 ऑन बोर्ड. अभी भी इस मैच की बात करें 34 रनों की जरूरत है. आने वाली गेंदे है 10. तो मुकाबला अभी भी ऑन है क्योंकि इस टूर्नामेंट की अब तक खासियत रही है कि यहाँ पे मैचेस एक तरफे नहीं हुए अब तक. निश्चित ज्या पद्धतीनं आपण रोमहर्षक मुकाबले पाहिले, खूप चांगल्या पद्धतीनं रंगतदार मॅचेस या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि आता उरलेले 10 चेंडू आहेत. या 10 चेंडूमध्ये तुम्हाला इथे 34 धावांची आवश्यकता आणि सुधीरकडे प्रचंड प्रगल्भता आहे. या षटकाचा पुढचा चेंडू गणेशकडून. यावेळेला ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू आहे. टायमिंग चांगलेला आहे. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सोपा झेल सोडला जातोय. अतिशय सोपा झेल या ठिकाणी पॉईंटचा क्षेत्ररक्षक सोडतोय. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. उरलेल्या या 3 चेंडू मध्ये चिराग जर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा रंगत येईल. परंतु सर्वांच्या नजरा असतील त्या मयूर कारंडेवरती. एक फटका खेळून त्याने इरादे म्हणजे 6 धावा या ठिकाणी षटकार जो टोटवलाय, इरादे स्पष्ट आहेत परंतु सातत्य निश्चित आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जब हम हमेशा कमेंट्री में कहते हैं कि नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पड़ेगा छक्का चौका, और उसकी जरूरत है क्योंकि मैच अगर बनाना है तो बड़े स्ट्रोक. यहाँ पे ये हेलीकॉप्टर, आपने सुबह हेलीकॉप्टर देखे थे जिस प्रकार से जो लैंड हुए आज उस हेलीकॉप्टर स्ट्रोक की भी चर्चा होगी. यहाँ पे जरूर अपील और थर्ड अंपायर के पास जरूर गए, उच्च न्यायपालिका के पास जरूर गए अंपायर. तो देखना होगा कि यहाँ पे बल्लेबाज सुरक्षित है या नहीं. डीजे के लिए थोड़ा सा हम वक्त जरूर देंगे, उसके बाद जरूर आएंगे क्योंकि डिसीजन अभी भी पेंडिंग है.
काफी क्लोज था और इसीलिए थोड़ा सा टाइम लिया गया, क्योंकि ये क्रूशियल मैच है और हम हमेशा कहते हैं क्रूशियल मैच में आपको हमेशा देखना होता है कि ये रन आउट है तो फिर कितना क्लोज है, और उसी कारण यहाँ पे मयूर कारंडे को वापस लौटना होगा। बैट्समैन हिट द बॉल, लेकिन जिस प्रकार से वो आउट हुए हैं उसका मतलब है और एक झटका लगता हुआ। स्कोर बोर्ड की बात करें तो स्कोर बोर्ड पे लगे 34 रन, 5 विकेट के नुकसान पे आने वाली गेंद है 8 रन चाहिए 32, इसका मतलब है हर गेंद पे चाहिए चौका। दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सन्माननीय नंदकुमार एन पाटील साहेब यांचं स्वागत होतं। मी निलेश अण्णा टेडेकर यांना विनंती करेन की आपण पाटील साहेबांचा सन्मान करावा। 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 32 धावांचा आपण आहे मैदानामध्ये। नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय, अतिशय महत्वाचं हे षटक आणि उरलेले 2 चेंडू देखील महत्वाचे असणार आहेत। विकास माने मैदान मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। त्याचबरोबर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्रजी केसकर साहेब यांचे या ठिकाणी सन्मान होतोय। सनी अण्णा रेडे यांना विनंती आहे की आपण केसकर साहेबांचा सन्मान करायचा आहे। गणेश गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहे, नगरपालिका एंडकडनं गोलंदाजी करतोय। 8 चेंडू 32 धावांचं समीकरण आहे। हवेली तालुक्याचे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजिंक्यजी डमाळ यांचे या ठिकाणी आगमन झाले, आपलं स्वागत। आणि 7 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण असेल, कारण मध्ये एक अनाउन्समेंट होत असताना चेंडू सीमा पर जातोय 4 धावांकरता। ये अब हम हमेशा कहते हैं कि गरिमे में गीला आटा गीला कसं तरी बोलला तरी चालेल आता, कारण ज्या पद्धतीने सामना पुढे गेलाय असं वाटलं होतं की सामना एकतर्फा जाईल, परंतु आता इकडे 4 धावा आल्यात, अजूनही 7 चेंडू 28 धावा, सामना अजूनही रंगतदार। हे सर्व स्पर्धेतील सामने हे रंगतदार आहेत प्रशांत जी। बिल्कुल आपने सही कहा, एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर अच्छा शॉट, गैप में खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर बिल्कुल जाएगी। लगातार 2 बार वार पे बार गेंद बाउंड्री के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। जे जमदाडे यांना विनंती करेन की आपण हांगे साहेबांचा सन्मान करावा। हांगे साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे। उपस्थित सर्वच मान्यवरांचं खूप खूप स्वागत, आपण आलात आणि या सोहळ्याची शोभा आपण वाढवलेली आहे, आपलं स्वागत। बबलू शिंदे यांच्याकडून धमाळ साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। धमाळ साहेब, आपलं स्वागत आहे। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 24 धावांचा आपण आहे। सामना निश्चितच रंगलेला आहे। मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले गेलेले आहेत। विशेष करून कौतुक करावं लागेल विकास मानेचं, ज्यानं 2 खणखणीत चौकार ठोठावलेले आहेत। आता गोलंदाजी मार्गवरती निर्णायक षटकाचा खेळ गोलंदाजी मार्गवरती असेल, नगरपालिका एंडकडनं राज सिंग। मात्र एका बाजूला बॅट्समनचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला सुधीर असेल। यावेळेला बॅटची वरची करून आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर। पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते, अप्रतिम क्रिकेट मैदान। जरूरत है, एक बार आपको सही होना होगा मैच में कमबैक करने के लिए। सुधीर घाड़गे बहुत ही डेंजरस बल्लेबाज है, स्ट्राइकर पर तैयार। फील्डिंग की बात करें तो एक फाइन लेग है, एक फ्लाइंग स्लीप, एक गली पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। अगर इस गेंद के ऊपर बड़ा शॉट, मैच ऑन। खराब शॉट बल्लेबाज द्वारा, काफी ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग क्योंकि विकेट गिरता बाहर। ब्रॉकहोल में गेंदबाजी कर सकते हैं, यॉर्कलैंड की गेंदबाजी कर सकते हैं। तो सुधीर ने यह खराब शॉट खेला, काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए, और जो एक चौका आया था, एक बार फिर मोमेंटम आपकी तरफ आ रहा था, उसी वक्त आपने बहुत बड़ी गलती की है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं जगन्नाथ। फिलहाल विकेट की बात करें तो 6 विकेट खोए गए हैं और दबाव बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है, सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं।
सामने एक बार फिर राज सिंह है, मैं छक्का कैसे मारूं, अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी, आपको वो बड़ा शॉट खेलना है। नक्कीच पाचच्या सामन्यात राज थोडासा महागडा ठरला होता, त्यामुळे त्याच्याकडे थोडीशी 4 चेंडूत 20 धावांची जी जबाबदारी आहे ती खूप मोठी असणार आहे, कारण एक मोठा फटका सामन्याचे चित्र पालटू शकतो। पण काय पाहायला मिळणार, इकडे मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे। इकडे मात्र शॉर्ट बॉल, परंतु चेंडू बराच का हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि चांगला जजमेंट, बॅक टू बॅक दुसरा विकेट येतोय आणि विजय वाचतोय। मैच में जो गलतियां हुई थी इस बार अगर देखें तो वो कोई गलतियां नहीं है, देर आए दुरुस्त आए, राज अच्छी गेंदबाजी करे और ये बहुत अच्छा बाउंसर था जो सर की तरफ आ रहा था, उछाल है, गति है, बल्लेबाज के पास एक बार फिर खुलकर खेलने का कोई मौका नहीं था। 3 गेंदों का खेल और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। यहां से अब हवेली रॉयल्स के ऊपर पूरी तरह से दबाव है और बारामती फाइटर्स की टीम ने कमबॅक की है, वापस ही का बिगुल बजाया है। नक्की नाझिम गुलीला थोडं वरती पाडू शकता, कारण तो चांगली फलंदाजी करतो, कारण आपण त्याला खूप चांगल्या या स्पर्धेमध्ये लवकर फलंदाजी करताना मी पाहिलेलं आहे, त्यामुळे कदाचित त्याचा नंबर वरती यायला काही हरकत नाही, कारण अनुभव खूप होता। 3 चेंडू 20 धावा, राज सारखा गोलंदाज आहे, समोर मात्र विकास। चांगला चेंडू आहे, पुन्हा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, मात्र सिंगल मिळेल। 2 चेंडूंचा खेळ बाकी, धावसंख्या मात्र आता हवी आहे 19। ऑफिशियल सामना तर संपलाय, पण अनऑफिशियल चेंडू जर पडले तर सामना अजूनही बदलू शकतो। बिल्कुल यहाँ से सब कुछ अच्छा चल रहा है गेंदबाजों के लिए, खास करके बारामती फाइटर्स पहले मैच में बहुत संघर्ष रहा। इस मैच की बात करें तो हवेली रॉयल्स की जो टीम है संघर्ष करते हुए आप देख रहे हैं। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, काफी ऑफ टाइम के बाहर जाके खेलने की कोशिश, बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, एक गेंद का खेल शेष है और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। मैग्निफिसेंट बॉलिंग और जीत के दहलीज पर बारामती फाइटर्स, हार के कगार पर हवेली रॉयल्स। बहुत सारे दर्शक इस वक्त आप देखे बढ़ गए हैं, इसकी वजह है इसके बाद में आने वाला